राजेश खन्ना यांच्या आजारापासून ते अगदी अंत्यसंस्कारापर्यंत प्रत्येक क्षणी अक्षय कुमार त्यांच्या जवळ दिसला। अक्षय कुमार हा सुपरस्टारचा जावई, ट्विंकल हिचा पती, मात्र गेले काही महिने तो राजेश खन्नांची एका मुलाप्रमाणे काळजी घेत होता। गेल्या काही दिवसांपासून राजेश खन्नांची प्रकृती बिघडल्याचे कळालं तेव्हापासून तो सतत सावलीप्रमाणे त्यांच्या मागे उभा राहिलेला दिसला। राजेश खन्नांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर स्वतःची परदेशवारी सोडून तो तडक मुंबईत दाखल झाला। आपलं शूटिंग आणि इतर कामं सोडून तो सातत्यानं राजेश खन्नांबरोबर राहिला। खरं तर गेल्या काही दिवसांपासून राजेश खन्ना आपला आशीर्वाद बंगला विकण्याच्या मानसिकतेत होते, पण अक्षय कुमारनं तिथेही त्यांना मानसिक आधार दिला। कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या सासऱ्यांना आर्थिक पाठबळही दिलं। इतकंच नाही तर बंगल्याची डागडुजीही स्वतःच्या खर्चानं केली। बॉलिवूडचा हा ऍक्शन मॅन आपल्या सासऱ्यांच्या आजारपणात कमालीचा हळवा बनला। अनेक वर्ष डिंपल आणि राजेश खन्ना वेगवेगळे राहत होते, पण अक्षयनं या आजारपणाच्या निमित्तानं त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणलं। त्यांच्या आजारपणाचा खर्चही अक्षयनंच केला। एका मुलाला आपल्या आईवडिलांप्रती जे कर्तव्य पार पडायचं असतं ते सारं काही अक्षयनं केलं। राजेश खन्नांच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडणारा अक्षयही अनेकांनी पाहिला। सुपरस्टारच्या थाटाला साजेशी अंत्ययात्रेची तयारीही अक्षयनं केली। इतकंच नाही तर अक्षयचा मुलगा आरवनं राजेश यांना मुखाग्नी दिला। एरवी मस्ती आणि धमाल करत असलेला अक्षय गेले काही दिवस कमालीचा उदास दिसला। राजेश खन्नांचा आजारपण आणि दुर्दैवी मृत्यूमुळे अक्षयची वेगळी बाजू सर्वांसमोर आली। पोटचा मुलगा जे करू शकत नाही ते अक्षयनं केलंय, त्यामुळे आपण राजेश खन्नांचा जावई नाही तर मुलगा असल्याचं त्यांना दाखवून दिलंय। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।